गुड आफ्टरनून ऑल. कॅमेरा ऑन करा थोडासा सर्वजण. सर्वांनी कॅमेरा ऑन करा आपला. HDCM 41 बॅच. मी आज एक मेसेज केला होता सर्वांना काल एक्झामच्या संदर्भात. आपल्यापैकी एकाच मेल आतापर्यंत आलेला आहे. मी काल मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे बाकीच्या काही जणांच्याकडनं मेल येणं अपेक्षित आहे, तर आम्हाला त्याप्रमाणे डिसिजन घ्यायला बरं पडेल. कारण त्याच्या संदर्भातलं अप्रुव्हल मला घ्यावं लागेल सरांच्याकडनं, डायरेक्टरांच्याकडनं. HDCM 41 लक्षात आलंय का तुमच्या पॉइंट? आवाज येतोय का माझा? हा. विशाल साळुंखेंचं एकच मेल आम्हाला मिळालेला आहे. तर इतर लोकांनीही, तुम्हाला जर वाटत असेल एक्झाम आठवड्याभरांनी पुढे ढकलण्यासाठी, तर तुमचा मेल येणं आवश्यक आहे. ओके. आज आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. नऊ सेशन झालेत आणि आजच्या सेशन मध्ये आपण हा जो पॉइंट आहे, पॉइंट नंबर 2, दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवरती? हा. तर यातला हा पॉइंट नंबर 2 आपण बघणार आहोत आज, इन्फॉर्मेशन सिस्टम्स. आपण थोडासा प्रवास आपला उलटा केलाय. त्याच्या मागे कारण असं होतं की आपल्याला पहिल्यांदा बेसिक कम्प्युटरची माहिती आपल्याला कळल्याशिवाय ह्या गोष्टी सांगण्यात पॉइंट नव्हता. त्यामुळे आपण थोडंसं पहिल्यांदा फंडामेंटल्स बघितले, नंतर स्टोरेज बद्दल आपण चर्चा केली, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस बद्दल आपण बोललो, कम्प्युटर ऑर्गनायझेशन आपण बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर्स बघितलं, आणि आता नंतर आपण इकडे येतोय इन्फॉर्मेशन सिस्टम्स वरती. ह्याच्यावरती खूप डिटेलमध्ये आपल्याला पुढच्या टर्म मध्ये पुन्हा ह्याच्यावरती चर्चा करायची आहे. इन्फॉर्मेशन सिस्टम वरती मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम नावाचा म्हणजे टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या टर्म मध्ये आहे. आज आपण जे बघणार आहोत हे थोडंसं बेसिक. सुरुवातीला आपण डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यातला फरक पहिल्यांदा आपण समजून घेऊ की ह्या तिन्हीत काय फरक आहे. नॉर्मली आपण असं बघतो की या गोष्टी आपण खूप सिनॉनिमसली वापरत असतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळी डेटा म्हणायचं असेल त्यावेळी आपण इन्फॉर्मेशन म्हणतो, इन्फॉर्मेशन म्हणायचं असेल त्यावेळी आपण डेटा म्हणतो. तर कोण बोलू शकेल याच्यावर? डेटा आणि इन्फॉर्मेशन मध्ये काही फरक आहे का? डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज हे 3 शब्द वेगळे आहेत, त्याचा अर्थ मिनिंग तर वेगळा असणार आहे नक्कीच. म्हणजे हा कॉमन सेन्स आहे की तिन्हीमध्ये फरक तर आहे निश्चितपणे. मग फरक काय आहे नक्की? डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि नॉलेज म्हणजे काय? आणि मग त्यानंतर आपण इन्फॉर्मेशन सिस्टम कडे येऊ. त्यावेळी मी तुम्हाला सिस्टमची व्याख्या विचारणार आहे. थोडासा विचार करून ठेवा त्या संदर्भात पण, कारण सिस्टम बद्दल आता आपण जवळजवळ 3 ते 4 वेळा त्याची व्याख्या बघितलेली आहे सिस्टम बद्दलची. आज आपण जे बोलणार आहोत ते स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन सिस्टम बद्दल बोलणार आहोत. तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला ज्यावेळी सॉफ्टवेअरचे प्रकार सांगितले त्यावेळी आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि पॅकेजेस.
तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा जो उल्लेख होता दॅट इज नथिंग बट इन्फॉर्मेशन सिस्टम. तर तो रेफरन्स आपला येऊन गेलेला आहे पूर्वी. इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय, तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बद्दल आपण जे बोललो होतो दॅट इज नथिंग बट इन्फॉर्मेशन सिस्टम. तर पुन्हा आपण तिथंच येऊ की या तिन्ही मधला फरक मला सांगा. डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज या तिन्हीतला फरक काय आहे? Data means after the processing, you can call that as data. And आपण इन्फॉर्मेशन जनरल जी आपल्याला डेटाच्या अगोदरची जी प्रोसेस आपण इन्फॉर्मेशन. बरं, आणि नॉलेज? हॅलो, हा, नॉलेज म्हणजे काय? तुम्ही बरोबर उलट सांगितलं. तुम्ही प्रयत्न केला, चांगली गोष्ट आहे, पण हे तुम्ही बरोबर उलट सांगितलं. डेटा म्हणजे कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. नोट करून घ्या. डेटा इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. डेटा म्हणजे काय? आपल्या रोजच्या कामकाजाचा भाग जर आपण म्हणलं तर तुमच्या विड्रॉल स्लिप वरती ज्या फिगर्स असतात, विड्रॉल स्लिप असू दे, डिपॉझिट स्लिप असू दे, तुमची जेबी असू दे, ज्या फिगर्स त्याच्यावरती असतात त्याला आपण म्हणतो डेटा. म्हणजे वरती डेट असते, अकाउंट नंबर असतो, अमाऊंट असते, अमाऊंट इन वर्ड्स असते, आणि सगळ्यात शेवटी त्याची सही असते कस्टमरची. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दिस इज डेटा. मग हा जर डेटा आहे तर इन्फॉर्मेशन काय? आता थोडा विचार करून सांगता येते का बघा. आता मी हे जे घटक सांगितले तुम्हाला, या सगळ्याला म्हणतात डेटा. सो डेटा इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन म्हणजे प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन. प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही दिवसभराचा डेटा फीड केला सिस्टमला, त्यानंतर तुम्हाला ऍट द एंड ऑफ डे ही माहिती हवी की आजच्या दिवशी माझ्याकडं 1,00,000च्या वर किंवा 50,000च्या वर कॅश ट्रान्झॅक्शन किती झाली, म्हणजे कॅश जमा किती झाली किंवा कॅश विड्रॉल किती झाली. तुमच्याकडे समजा दिवसाची 100 ते 150 ट्रान्झॅक्शन होतात. आता त्या 100 ते 150 ट्रान्झॅक्शन पैकी मला फक्त एवढीच ट्रान्झॅक्शन हवी की ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅशची व्हॅल्यू ही 50,000 किंवा 50,000च्या वर आहे. तर ही माहिती आपण जी त्या 100 किंवा 150 रेकॉर्ड मधनं बाजूला काढतो आपल्या माहितीसाठी किंवा फर्दर डिसिजन घेण्यासाठी, त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. म्हणजे इथं आपण प्रोसेसिंग केलं, आपल्याकडे असलेल्या डेटाचं प्रोसेसिंग केलं. काय प्रोसेसिंग केलं? तर त्यातनं फिल्टर आउट केली इन्फॉर्मेशन, म्हणजे फिल्टर आउट केला डेटा आपला, आणि जो फिल्टर केलेला डेटा आपल्या समोर आला त्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन. म्हणजे प्रोसेस्ड डेटा इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन. तर डेटा सांगितलं मी तुम्हाला, इन्फॉर्मेशन सांगितलं. म्हणजे माझ्याकडे ज्यावेळी पेपरवरती असे एक 8 ते 10 रेकॉर्ड्स माहिती येईल माझ्या समोर की बाबा ह्या कस्टमरनी इतके पैसे काढले आज 50,000च्या वर किंवा 50,000च्या वर डिपॉझिट केले, तर हे जे माझ्या समोर आलं ह्याला आपण म्हणतो माहिती. तर डेटा आणि इन्फॉर्मेशन हे दोन तुम्हाला मी सांगितलं. आता नॉलेज म्हणजे काय? डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज या तिन्हीत फरक आहे. नॉलेज म्हणजे काय? ज्ञान म्हणतो आपण, ज्ञान. नॉलेजचा मराठीत अर्थ आहे ज्ञान. तर त्याची व्याख्या कशी कराल तुम्ही? बोला, कुणीतरी बोललं पाहिजे. चुकू दे, चुकलं तरी हरकत नाही. नॉलेज इज अक्युम्युलेटेड फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे ह्या वर्षी पाऊस कसा झाला, त्याच्या मागच्या वर्षी कसा पाऊस झाला, त्याच्या मागच्या वर्षी कसा पाऊस झाला. मला ह्या वर्षी पेरणी कुठली करायची आहे किंवा कधी करायची याचा निर्णय घ्यायचा आहे.
तर माझ्याकडे त्याच्यासाठी मागच्या 3 वर्षामध्ये साधारणतः पाऊस कसा कसा झाला ही माहिती लागेल. कुठल्या कुठल्या दिवशी झाला, किती झाला, ही माहिती लागेल. त्या त्या आधारावरती मी ठरवणार की यावर्षी माझी माझी जी पेरणी आहे ती कधी करायची. त्याचं नियोजन जे आहे ते मी त्या माहितीच्या आधारावरती करणार. तर ही 3 वर्षाच्या पावसाची जी माहिती मी एकत्र करतो त्याला आपण म्हणतो नॉलेज. थोडक्यात अक्युम्युलेटेड फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन इज कॉल्ड ॲज नॉलेज. या सगळ्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, तर निर्णय घेण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उपयोग होत असतो. इन्फॉर्मेशन कशासाठी हवी आपल्याला. तुम्ही सगळेजण बँकेत काम करता, मला एक सांगा फक्त तुम्ही की इन्फॉर्मेशनच्या शिवाय तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता का तुमच्या बँकेच्या कामकाजामध्ये. बँकेत काम करत असताना तुम्ही काउंटरवरती काम करत असा, तुम्ही ब्रांच मॅनेजर असा किंवा पासिंग ऑफिसर असा, माहितीशिवाय कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ शकता का. एखादा कस्टमर तुमच्या समोर आला विड्रॉल करण्यासाठी, 30,000 रुपयाची विड्रॉल स्लिप भरलेली आहे त्यांनी, तुम्ही त्याला डायरेक्ट पैसे देणार का 30,000 रुपये. 30,000 रुपये त्याला द्यायचे की नाही हे तुम्ही कशाच्या आधारावरती ठरवणार. मायक्रोफोन ऑन करा कोणीतरी आणि सांगा. मला इथे ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला माहितीची गरज भासते. त्या कस्टमरनी विड्रॉल स्लिप भरलेली आहे 30,000 रुपयाची, त्याला तुम्ही 30,000 रुपये लगेच देणार का, असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. का काय माहिती तुम्हाला लागेल त्याला 30,000 रुपये द्यायच्या आधी. बोला. काय माहिती लागेल तुम्हाला. बॅलन्स किती आहे बघायला लागेल. बरोबर. अजूनही काय बघायला लागेल. सही चेक करायला लागेल. अगदी बरोबर आहे. तर ही माहिती जोपर्यंत तुमच्याकडे नसेल तोपर्यंत तुम्ही त्यांना पैसे नाही देऊ शकणार. तर ही माहिती तुम्हाला लागेल. तर ही माहिती असल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही. तर माहितीशिवाय आपण निर्णय घेऊ शकत नाही आजच्या जीवनात, म्हणजे आजच्या कुठल्याही आपल्या कामकाजामध्ये. त्यामुळे माहितीची गरज आपल्याला ही नेहमी भासते. तर आता मी तुम्हाला डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज या 3 गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता आपण त्याच्या पुढचा भाग बघू की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन काय. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे गुण. माहिती, मी आता तुम्हाला काय सांगितलं की माहिती मला कशासाठी लागते, तर निर्णय घेण्यासाठी लागते. मग आता ही माहिती कशी असावी, म्हणजे त्याच्यामध्ये काय विशेषता असायला पाहिजे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे विशेषता किंवा गुण असं म्हणू आपण. तर तुम्हाला निर्णय घेण्यासाठी जी माहिती लागेल ती कशी असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे, इट हॅज टू बी टाइमली, म्हणजे वेळेत मिळाली पाहिजे मला ती माहिती. तुम्हाला प्रोव्हिजनिंग, एनपीए प्रोव्हिजनिंगचा निर्णय आज घ्यायचा आहे, 8 दिवसानंतर तुम्हाला ती माहिती मिळाली तर चालेल का. नाही चालणार. त्यामुळं तुम्हाला ती माहिती वेळेत मिळणं आवश्यक आहे. इट हॅज टू बी टाइमली. म्हणजे इन्फॉर्मेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, असं जर तुम्हाला काही प्रश्न विचारला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की इन्फॉर्मेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय. कुठली इन्फॉर्मेशन डिसिजन मेकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू न चांगली त्याला म्हणता येईल आपल्याला. तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की इन्फॉर्मेशन हॅज टू बी टाइमली, म्हणजे ती वेळेत मला मिळाली तर त्याचा उपयोग मला होईल निर्णय घेण्यासाठी. दुसरी कॅरेक्टरिस्टिक त्याची, इट हॅज टू बी ॲक्युरेट. मला माहिती वेळेत मिळाली पण ती अचूक नसेल, त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत,
त्याचा काय उपयोग होईल का मला माहिती मिळाली, तुम्ही सांगितलं अर्ध्या तासात मला ही माहिती दे, तुमच्या मित्राला सांगितलं, कलिगला सांगितलं, तुमच्या सबऑर्डिनेटला सांगितलं, त्यांनी माहिती आणून दिली अर्ध्या तासामध्ये तुम्हाला, पण त्याच्यामध्ये अनेक चुका राहिल्यात त्याच्याकडनं. त्या माहितीचा उपयोग होईल का तुम्हाला निर्णय घेण्यासाठी, किंवा तुम्ही जे निर्णय घ्याल ते चांगले राहतील का त्या केसमध्ये? असणार नाही. त्यामुळं दुसरी कॅरेक्टरिस्टिक, दुसरा गुण त्याचा काय आहे, तर इट हॅज टू बी ॲक्युरेट. वेळेत मला मिळाली पाहिजे माहिती निर्णय घेण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट ती अचूक असली पाहिजे, ॲक्युरेट असली पाहिजे. तिसरा भाग, आता त्यातला तिसरा भाग जो आहे तो इट हॅज टू बी रिलायबल. रिलायबल म्हणजे काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला? खात्रीशीर, विश्वसनीय. बरोबर, अगदी बरोबर. ती माहिती जी आहे, तुम्हाला तुमच्या समोर प्रस्तुत केलेली माहिती जी आहे ही विश्वसनीय पाहिजे. म्हणजे उगीच कुठून तरी काढली माहिती, मला फक्त कंप्लायन्स करायचं आहे, हेड ऑफिसनी काहीतरी माहिती मागितली आहे, इकडनं तिकडनं गोळा करून डे पाठवून, कोण विचारते आपल्याला? असं नाही. तुम्ही जर अशा पद्धतीची हॉचपॉच माहिती जर पाठवली, तर हेड ऑफिस ज्यावेळी त्याचं कन्सॉलिडेशन करेल किंवा त्या आधारावरती निर्णय घेईल, त्यावेळी ते निर्णय चुकतील त्यांचे. त्यामुळं जी माहिती तुमच्याकडनं हेड ऑफिसला जेव्हा कधी मागितली जाते, हेड ऑफिसकडनं हे अपेक्षित असतं की बाबा माझ्याकडे माझ्या शाखातनं येणारी माहिती जी आहे ही रिलायबल आहे. ह्याच्यासाठी काय करतो आपण की आपल्या शाखेमधले शाखा अधिकारी हे त्याच्यावरती सही असते शाखा अधिकाऱ्यांची. म्हणजे काय, त्याला आपण सर्टिफाय करतो थोडक्यात की हा, ही माहिती जी तयार केलेली आहे ही अचूक आहे किंवा विश्वसनीय आहे. तुम्ही एखाद्या वेळेस हेड ऑफिसनी तुमच्या माहिती मागितली आणि तुम्ही ती तुमच्या ब्रँच मॅनेजर शाखा अधिकाऱ्याच्या सहीशिवाय पाठवून बघा, ती ऍक्सेप्ट होती का तुमच्या हेड ऑफिसला? नाही होणार. कारण का, तर शाखा अधिकारी ज्यावेळी त्याच्यावरती आपली सही आणि शिक्का करेल, त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की ही रिलायबल आहे माहिती निर्णय घेण्यासाठी. त्यामुळं तिसरी विशेषता काय माहितीची, तर इट हॅज टू बी रिलायबल. विश्वसनीय पाहिजे, टाइमली पाहिजे, ॲक्युरेट पाहिजे, रिलायबल पाहिजे. आणि चौथी कॅरेक्टरिस्टिक्स इन्फॉर्मेशनची ती काय, तर इट हॅज टू बी व्हॅल्युएबल. म्हणजे ती माहिती महत्वपूर्ण पाहिजे. निर्णय घेण्यासाठी त्याचं महत्व, त्या माहितीचं महत्व असलं पाहिजे. माहिती एक मागितली आणि तुम्ही काहीतरी भलतंच त्यांना दिलं, इकडचं तिकडचं माहिती त्यांना तुमच्या हेड ऑफिसला पुरवली, त्याचा काय उपयोग नाही. त्यामुळं इट हॅज टू बी व्हॅल्युएबल ऑल्सो. सो टाइमली, ॲक्युरेट, रिलायबल अँड व्हॅल्युएबल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन असं जर काही विचारलं तुम्हाला, कुठली माहिती निर्णय घेण्यासाठी, कुठली माहिती चांगली किंवा योग्य, तर त्याच्या विशेषता काय आहेत, तर ह्या विशेषता आहेत. लक्षात आलं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन. ओके. आता आपण पुढचा भाग त्यातला जो आहे तिकडे वळूया की इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय. आता आपण सिस्टम हा शब्द आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. मी किमान 3 ते 4 वेळा तुम्हाला ही व्याख्या सांगितलेली आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ज्यावेळी आपण बोललो त्यावेळी मी या संदर्भात तुम्हाला बोललेलो आहे की ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टम म्हणतो आपण त्याला. आपण कम्प्युटरची व्याख्या ज्यावेळी केली त्यावेळी पण मी तुम्हाला सिस्टम बद्दल सांगितलेलं आहे. तर मला तुमच्यापैकी एकाने कुणीतरी हे सांगा की सिस्टम म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय सिस्टम? तुमच्यापैकी कुणी एकाने मायक्रोफोन अनम्यूट करा आणि सांगा. System is the group of interconnect. System is the work together. सिस्टम इज अ, परत एकदा सांगा. बोला.
सुषमा हानबर, सुषमा हानबर, सिस्टमची व्याख्या सांगा. हॅलो. हा बोला. सिस्टीम इज अ इंटरकनेक्टेड अँड इंटररिलेटेड ग्रुप ऑफ कंपोनेंट. हा बरोबर. अजून तिथं व्याख्या संपली नाही ती. सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट्स. पुढं काय? हँडलिंग दोज प्रॉपर्टी. नाही, तुम्ही नोट केलं नाही मला वाटतं. मी हे 3-4 वेळा तुम्हाला ज्यावेळी सांगितलं त्यावेळी तुम्ही नोट करून घेतलं नाही आणि वाचनही केलं नाही त्याचं. सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट. ठीक आहे, मी कम्प्युटर आहे माझ्याकडं, मी सगळं वेगळं वेगळं ठेवलं. प्रोसेसिंग युनिट ठेवलं, कीबोर्ड ठेवला बाजूला, माऊस ठेवला, प्रिंटर ठेवला बाजूला. त्याला सिस्टम म्हणता येईल का मला? टोटल जर सिस्टम कनेक्टेड असेल. कनेक्टेड, इंटर कनेक्टेड. हा बरोबर आहे. आता तुम्ही आला पुढं. सेट ऑफ सिस्टम म्हणता येईल ना. हा सेट ऑफ इंटर रिलेट सेट ऑफ ऑल कॉम्पोनेंट. हा सेट ऑफ इंटर. ऑल कॉम्पोनेंट. हा बरोबर आहे. सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट. इथपर्यंत तुम्ही बरोबर आहे आता, पण तेवढ्यावरती ती व्याख्या संपत नाही. सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट कशासाठी? का मी कम्प्युटर कशासाठी वापरायचं? हा सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह. हे महत्वाचं आहे त्यातलं. सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह. आपण बँकेची व्याख्या त्यावेळी बोललो होतो, तुम्हाला आठवत आहे का बघा. तुम्ही सगळे एम्प्लॉईज आहात, तुमचे कस्टमर, तुमचं बोर्ड मेंबर्स, तुमचे मेंबर्स, हे सगळे आपण एकत्रित काम करतोय. कशासाठी आहे? बँकेची स्थापना कशासाठी झाली आपली? त्याच्या मागं ऑब्जेक्टिव्ह आहे क्रेडिट फॅसिलिटीज देण्यासाठी, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज स्वरूपात देणे हे आपलं काम आहे. ह्या ऑब्जेक्टिव्ह साठी आपली संस्था काम करत असते. तर कुठलीही सिस्टम आपण ज्यावेळी म्हणतो, त्या सिस्टम इज अ सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह. तसंच आता इन्फॉर्मेशन सिस्टम ही पण एक सिस्टम आहे. ह्याला सिस्टम का म्हणलंय इन्फॉर्मेशन सिस्टमला? कारण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत बघा. हार्डवेअर आहे, नेटवर्किंग आहे, सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरमध्ये सिस्टम सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात एकत्रित काम करतात. या सगळ्याला मिळून आपण म्हणतो इन्फॉर्मेशन सिस्टम. नुसत्या हार्डवेअरला आपल्याला इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणता येत नाही, नुसत्या सॉफ्टवेअरला आपल्याला इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणता येत नाही. माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे पण ते चालवायला हार्डवेअरच नाही तर त्याचा काय उपयोग आहे? तर माझ्याकडे हार्डवेअर पाहिजे, सॉफ्टवेअर पाहिजे, सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे. आपण याच्याबद्दल पण चर्चा केली मागं की माझ्याकडे ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे, त्याच्यावरती ऍप्लिकेशन पाहिजे, त्याच्यावरती पॅकेजेस पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळी माझ्याकडे एकत्रित काम करतात त्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन सिस्टम. आता ही इन्फॉर्मेशन सिस्टम, ह्याला सिस्टम का म्हणायचं आता तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित काम करत असतात. कशासाठी? तर आपल्याला आवश्यक असलेली माहिती, निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देण्याचं काम या इन्फॉर्मेशन सिस्टमच्या माध्यमातून आपण करत असतो. म्हणून त्याला म्हणायचं सिस्टम. तर इन्फॉर्मेशन सिस्टमचं उद्दिष्ट काय? व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम? इज टू प्रोव्हाइड डिसिजन मेकिंग इन्फॉर्मेशन. मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, आपल्या व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवण्याचं काम या इन्फॉर्मेशन सिस्टम करत असतात. म्हणून याला म्हणायचं सिस्टम, इन्फॉर्मेशन सिस्टम.
आता ह्याचे उदाहरण काय सांगता येतील आपल्याला इन्फॉर्मेशन सिस्टमची? तुमच्या बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या दृष्टीने इन्फॉर्मेशन सिस्टम काय? कुठली इन्फॉर्मेशन सिस्टम तुम्ही वापरता येता? तुमची कोर बँकिंग सिस्टम ही काय? कोर बँकिंग सिस्टम इज अ काइंड ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर बँकिंग इंडस्ट्री. एव्हिएशन इंडस्ट्री, एअरलाईन साठी आपण म्हणलं तर एअरलाईन रिझर्वेशन सिस्टम आहे. रेल्वे म्हणलं रेल्वे रिझर्वेशन सिस्टम आहे. हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम आहे. हॉटेल असेल तर हॉटेल मॅनेजमेंट सिस्टम आहे. हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे दुसरं तिसरं काही नाही तर हे सगळे इन्फॉर्मेशन सिस्टमचे प्रकार आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी असलेल्या या इन्फॉर्मेशन सिस्टम्स आहेत. सॉर्ट ऑफ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत जे त्या प्रकारच्या संस्थेच्या व्यवस्थापनाला आवश्यक असणारी माहिती, निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती पुरवण्याचं काम या इन्फॉर्मेशन सिस्टम करत असतात. आता अशा या इन्फॉर्मेशन सिस्टम कम्प्युटर ज्यावेळी अस्तित्वात नव्हता त्यावेळी या इन्फॉर्मेशन सिस्टम नव्हत्या का? काय वाटते तुम्हाला? कम्प्युटरचं अस्तित्व आपल्याकडे जर म्हणाल तुम्ही तर साधारणतः 88-90च्या आसपास कम्प्युटर जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापरायला सुरुवात झाली. मग याचा अर्थ 1980च्या अगोदर अशा प्रकारची माहिती प्रणाली, इन्फॉर्मेशन सिस्टम आपल्याकडे अस्तित्वात नव्हती का? काय वाटते तुम्हाला? बिझनेस त्याच्या पूर्वी बिझनेस होते की नव्हते? टाटा, बिर्ला या कंपन्या किती जुन्या कंपन्या आहेत, शेकडो वर्षापूर्वीच्या कंपन्या आहेत. आपल्याकडे कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक आहे. आपल्याकडे 4-5 बँका आहेत. कॉस्मॉस आहे, पुण्यातच डिफेन्स कोऑपरेटिव्ह बँक आहे. या सगळ्या बँका 100 वर्षापूर्वीच्या आहेत बँका. कोर बँकिंग तर आता आलं, मी तुम्हाला जसं म्हणतोय तसं. तर कोर बँकिंग नव्हतं किंवा त्याच्या आधी कम्प्युटरायझेशनच्याही आधी जर तुम्ही गेला तर त्यावेळी इन्फॉर्मेशन सिस्टम नव्हती का? असा माझा प्रश्न आहे. तर इन्फॉर्मेशन सिस्टम होती त्यावेळी, पण त्यावेळचा प्रकार वेगळा होता. आपण ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युअली हँडल करत होतो, मॅन्युअली आपण हाताळत होतो. म्हणजे काय, आपल्याकडे रजिस्टर अजूनही आपण वापरतो बघा. तुमच्याकडे लेजर्स असतील, आपण वेगळी बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतो ना अजूनही. तुम्ही जर बघितलं, विकास संस्थांमध्ये बघितलं किंवा क्रेडिट सोसायटीमध्ये जर बघितलं, बऱ्याचशा ठिकाणी अजूनही आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतात. आपण अजूनही संपूर्ण पेपरलेस ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये आपण गेलेलो नाही आहोत. तर अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही पद्धती बघायला मिळते. तर माझा सांगण्याचा हेतू आहे की पूर्वी ज्यावेळी कम्प्युटरायझेशन नव्हतं, कम्प्युटर्स नव्हते, त्यावेळी सुद्धा इन्फॉर्मेशन सिस्टम्स अस्तित्वात होत्या. मग कम्प्युटरायझेशन आपण का इंट्रोड्यूस केलं? त्याच्या मागं कारण काय होतं? कम्प्युटरची गरज आपल्याला का भासली? विशेष करून 1990s नंतर, 1990 नंतरचा जो काळ तुम्ही जर बघितला, काय झालं? 1990 मध्ये काय असा बदल झाला? कुणाला सांगता येईल का? 1990-91 मध्ये एक खूप मोठा बदल झाला, ज्याच्यानंतर कम्प्युटरायझेशनला खऱ्या अर्थाने गती मिळाली. म्हणजे कम्प्युटरायझेशन जागतिकीकरण, बरोबर आहे. एलपीजी म्हणतो आपण त्याला, एलपीजी. हा, ते नोट करून घ्या, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आपली अर्थव्यवस्था खुली केली आपण 1990-91 साली. त्यामुळं प्रायव्हेट कंपन्या, मोठ्या प्रायव्हेट कंपन्या अस्तित्वात आल्या आणि आपली कॉम्पिटिशन वाढली. आज तुम्ही तुमच्या बँके संदर्भात जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की ते पूर्वीचे दिवस गेले. आपण ज्यावेळी म्हणायचो की माझा कस्टमर जो आहे त्याच्या पिढ्यानपिढ्या माझ्याकडेच आहेत, पुणे जिल्हा बँकेतच त्यांचं खातं आहे, आता ते कुठेही जात नाहीत, आमच्याकडेच आहेत अजूनही.
असं होतं का? नाही. नाही होत. तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. कोण आहेत तुमचे कॉम्पिटिटर्स? तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत बँकेचे? प्रायव्हेट बँक. बरोबर. प्रायव्हेट बँक्स आहेत, पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, मल्टीनॅशनल बँका आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की स्मॉल फायनान्स बँका आहेत, पेमेंट बँका आता आलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का पोस्ट ऑफिस जी सर्व्हिस आहे, इंडिया पोस्ट बँक किंवा पोस्टल पेमेंट बँक अशी बँक अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक पोस्टाची प्रत्येक शाखा आता बँक म्हणून काम करणार आहे. आपल्या पीडीसीसी बँकेच्या तुम्ही सांगितलं मला की 300 शाखा झाल्या आत्ता झाल्या. पोस्टाच्या किती शाखा आहेत कोणाला सांगता येईल का तुमच्यापैकी? भारताचं जे टपाल खाता आहे, डाक खाता आहे, ह्यांच्या शाखा किती आहेत भारतात? 10,000. बस फक्त 10,000. 1.5 लाखाच्या वर शाखा आहेत संपूर्ण भारतात. 1.5 लाख. आणि ह्या सगळ्या 1.5 लाख शाखा येणाऱ्या काही काळामध्ये प्रत्येक शाखा पोस्टाची ही बँक म्हणून काम करणार, पेमेंट बँक म्हणून काम करणार. लक्षात घ्या आपली कॉम्पिटिशन किती मोठ्या प्रमाणात वाढतीये किंवा वाढणार आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये. त्यामुळं आपल्याला टेक्नॉलॉजी चा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आपण कम्प्युटरायझेशन का केलं, इन्फॉर्मेशन सिस्टम आपली अद्ययावत कम्प्युटराइज का केली, तर आपल्याला वेळच्या वेळी निर्णय घेणं आता आवश्यक आहे. तुमच्याकडे एखाद्या कस्टमरनी लोनसाठी ऍप्लिकेशन केलं, तुम्ही त्याला 3 दिवसाचा वेळ द्या, 8 दिवसाचा द्या, अगदी फार फार झालं तर 15 दिवसाचं द्या. पण तुम्ही समजा त्याला 2 ते 3 महिने त्याचं कर्ज मंजूरच केलं नाही, चालेल का त्याला? तुमच्या कस्टमरला तो म्हणेल ठीक आहे राम राम, तो निघून जाईल दुसरीकडे. तो म्हणेल राहू दे, तुमचं कर्ज तुमच्याकडेच राहू दे, मला काही नको, मला दुसऱ्या बँका. तुम्ही जर बघितलं ICICI, ऍक्सिस बँक, HDFC बँक, ह्या बँकांच्या जाहिराती तुम्ही बघत असाल ऑलरेडी. ते सांगतात तुम्ही की ही डॉक्युमेंट्स घेऊन या, वैयक्तिक कर्ज तुम्हाला ऑन द स्पॉट ती डॉक्युमेंट्स आम्हाला द्या आणि तुमचं कर्ज तिथल्या तिथं मंजूर. त्याच्यामध्ये ते इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे काय त्यांची जी काही रिक्वायरमेंट असतील ते सांगतील आणि तुम्हाला इन्स्टंट कर्ज मंजूर करून देतील. तर हे कशामुळे शक्य झालं त्यांना, तर त्यांच्याकडे असलेल्या इन्फॉर्मेशन सिस्टम्समुळे या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या. तर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन सिस्टम, आज आपण इन्फॉर्मेशन सिस्टमचं कम्प्युटरायझेशन का केलं, त्याचं संगणकीकरण का केलं? कारण आपल्याला हे निर्णय जे आपल्याला घ्यायचे आहेत, हे निर्णय पटकन घ्यावे लागतील, क्विकली घ्यावे लागतील. आता नुसतंच क्विकली घेऊन उपयोग नाही, त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो आपला. आपण एखादा निर्णय घेतला घाई गडबडीने, एखाद्याला कर्ज द्यायचा, तर ते कर्ज डिफॉल्टमध्ये जाऊ शकतं, थकीत होऊ शकतं. म्हणून काय काळजी घेतो आपण कर्ज मंजूर करताना? एखाद्याचं वैयक्तिक कर्ज, समजा हाऊसिंग लोन, तुमच्याकडं हाऊसिंग लोनचं प्रपोजल आलेलं आहे, हाऊसिंग लोन तुम्हाला मंजूर करायचं आहे. त्या नुसत्या ऍप्लिकेशनच्या आधारावरती तुम्ही कर्ज मंजूर करता का? त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणजे काय? तुम्ही सिबिल, तुम्हाला ऐकून माहिती असेल सिबिल. त्याचा सिबिल रिपोर्ट बघता. त्या सिबिल रिपोर्ट मध्ये तुम्हाला काय मिळतं? करेक्ट. त्याची लोन्स किती आहेत, तो कुठे डिफॉल्टर आहे का, त्याची रिपेमेंट हिस्ट्री कशी आहे, त्याचा क्रेडिट स्कोअर काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पारखून घेता त्याच्यामध्ये, सिबिल मध्ये. आता हे कशामुळे शक्य झालं? तुम्ही कधीतरी विचार करा या बाबतीत की सिबिल ही माहिती तुम्हाला कुठनं देते? त्यांच्याकडे काय आकाशात येत नाही माहिती.
सिबिल ही माहिती तुम्हाला जी देते, सिबिल हे माहिती कुठून देते तुम्हाला सिबिल? आपल्यासारख्या ज्या सगळ्या बँका आहेत, पीडीसीसी ही एक बँक आहे, त्याच्यामध्ये पीडीसीसी बँक किंवा महाड बँक ही एक एक वैयक्तिक संस्था झाली. सिबिल काय करतं की सगळ्या बँकांना त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. सिबिल नाही, अशा 4 कंपन्या त्यांच्या त्यांच्या सिबिल सारख्या 4 कंपन्या आहेत टोटल. त्याला आपण म्हणतो क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरोज. तर आपल्या प्रत्येकाच्या बँकेला आपल्याकडे ज्यावेळी कर्ज प्रकरण होतं, ते कर्ज प्रकरण झाल्यानंतर तसंच त्याचे रिपेमेंटचे जे डिटेल्स आहेत हे आपल्याला या 4ही संस्थांना दर महिन्याला पाठवावे लागतात. ह्याची माहिती, हा डेटा आपल्याला त्यांना पाठवायला लागतो. आणि हा एकत्रित केलेला डेटा ही तुम्हाला इन्फॉर्मेशन स्वरूपात सिबिल किंवा ह्या क्रिफ किंवा ह्या ज्या 4 कंपन्या आहेत या तुम्हाला देतात. तर तुम्ही हा डेटा म्हणजे त्याची रिपेमेंट हिस्ट्री, त्याची फायनान्शियल पोझिशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सिबिल रिपोर्ट पण मिळतात. त्याचा सिबिल स्कोर पण तुम्हाला तिथं मिळतो. या व्यतिरिक्त तुम्ही काय घेता अजून? त्याच्याकडून तुम्ही त्याचे पेस्लिप्स घेता, त्याचे आयटी रिटर्न्स घेता त्याच्याकडनं मागून, किंवा तुम्ही रिटर्न्स किती भरलेले आहेत, आयटी रिटर्न्स. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही त्याच्याकडनं घेत असता आणि त्याच्या आधारावरती तुम्ही ठरवता की त्याला कर्ज द्यायचं की नाही द्यायचं. मी तुम्हाला मगाशी जे म्हणत होतो, हे ठरवण्यासाठी पण हे तुम्ही क्विकली करायला पाहिजे. ही सगळी जी प्रोसेस आहे ही तुम्हाला जितकी शक्य असेल तितक्या लवकर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. आज फक्त एक तुम्ही विचार करा की सिबिल कडनं मिळत असलेली माहिती तुम्हाला अवेलेबल नसती तर काय झालं असतं. जे पूर्वी होत होतं आपल्याकडं, फ्रॉड, एकच व्यक्ती अनेक बँकांना ठगवत होती त्यावेळी. या बँकेतनं कर्ज घ्यायचं, तिथं भरायचं, तिथून घ्यायचं, दुसरीकडे भरायचं. हे सगळे प्रकार आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती एक वचक बसलं. तर ह्या इन्फॉर्मेशन सिस्टमचा फायदा आपल्याला आपले निर्णय जे आहेत ते निर्णय पटकन घेण्यासाठी, अचूक पद्धतीने घेण्यासाठी, रिलायबल विश्वसनीय पद्धतीने घेण्यासाठी आपल्याला या इन्फॉर्मेशन सिस्टमचा उपयोग होतो. म्हणून आपण कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टम वापरायला लागतो. आज तुमच्याकडं तुम्ही केवायसी आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कन्सेप्ट. तुम्ही कुठल्याही कस्टमरचं खातं ओपन करत असताना तुम्हाला माहिती आहे का की त्याचं नाव पहिल्यांदा आपल्याला चेक करून घ्यावं लागतं एका यादीसोबत. ती यादी जी आहे ही इंटरपोलनं पब्लिश केलेली यादी असते. हे तुमच्या शाखेमध्ये कदाचित होत नसेल काम, पण हेड ऑफिस लेवलवरती ज्यावेळी एखादा कस्टमर त्याचं ऍप्लिकेशन देतो खातं ओपन करण्यासाठी, त्यावेळी हे नाव, त्या कस्टमरचं नाव त्या यादीत नाही आहे ना, ही गोष्ट चेक करून घ्यावी लागते आपल्याला. ती यादी कुणाची आहे तर ती यादी जी आहे ही इंटरनॅशनल लेवलवरती ज्या व्यक्ती टेररिस्ट म्हणून गणल्या जातात त्यांची यादी आहे. तर हे आपल्याला चेक करून घ्यावं लागतं. त्यानंतर आपण त्याच्या रहिवाशाचा दाखला घेतो, त्याचा आयडेंटिटी प्रूफ घेतो. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडनं कलेक्ट करतो. हे कशासाठी करतो आपण? मनी लॉन्ड्रिंग हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ऐकला असेल तुम्ही. कारण आपल्या बँकिंग सिस्टमचा उपयोग हे टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे आहे या अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज साठी करून घेतात. ते तसं होऊ नये म्हणून आपल्याला रिझर्व्ह बँकेने कंपल्सरी केलेलं आहे की काय कंपल्सरी केलेलं आहे की तुमच्याकडं तुम्ही कस्टमर अकाउंट ओपन करत असताना, तुमचं कस्टमर अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला ह्या गोष्टी चेक करून घ्याव्या लागतील. तर हे आपण बघितलं पाहिजे.
तर ह्या गोष्टी आज आपल्याला कशामुळे शक्य झाल्यात? आज आपण ह्या गोष्टी पटकन, नाहीतर ती यादी बघण्यातच तुम्हाला 3-4 दिवसाचा वेळ लागला असता, कारण ती हजारो लोकांची यादी आहे. आज आपण सिस्टम मध्ये हे कम्प्युटराइज असल्यामुळे पटकन होतं त्याच्यामध्ये. आज कम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टम असल्यामुळे आपल्या अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तुमच्यापैकी जे जे लोक शाखेमध्ये काम करतात त्यांनी त्यांनी ही गोष्ट अनुभवली असेल. मी आता तुम्हाला जी सांगायचा प्रयत्न करतोय की पूर्वी हेड ऑफिसला आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचं रिपोर्टिंग हे आपल्याला पिरियडिकली करायला लागायचं. वीकली, फोर्टनाईटली, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली. आज बघा तुमचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हे लोड कमी झालेलं आहे. हे कशामुळे कमी झालं आपलं लोड? तर कम्प्युटराइज इन्फॉर्मेशन सिस्टम असल्यामुळे. आज आपण कोर बँकिंग सिस्टम बद्दल बोलतोय. म्हणजे काय की माझ्या बँकेचा सर्व डेटा, माझ्या बँकेशी रिलेटेड, माझ्या कस्टमरशी रिलेटेड सगळी माहिती ही माझ्याकडे एका ठिकाणी, एका सर्व्हरवरती एकत्रितपणे उपलब्ध आहे कोर बँकिंग सिस्टममुळे. हे कशामुळे शक्य झालं? तर ह्या कम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टममुळे. आणि त्याच्यामध्ये मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा रोल आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा सहभाग आहे. म्हणजे काय की हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, नेटवर्किंग आहे, हे सगळं वापरणारं मॅनपॉवर आहे. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळं या गोष्टी आज शक्य झाल्या. तर कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टम आपण का वापरायला सुरू केलं? तर ह्याच्यासाठी वापरायला सुरू केलं. आता हे करत असताना आपल्याला कम्प्युटरचे जे विशेष गुणधर्म आहेत, म्हणजे या संगणकाचे जे विशेषता आहेत, या संगणकाच्या विशेष गुणांचाही उपयोग आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला मिळत असतो. आता या कम्प्युटरची वैशिष्ट्य काय आहे, विशेषता काय आहे, हे तुम्हाला इथे एक स्क्रीनवरती दाखवतो बघा. एक 2 मिनिटं. कम्प्युटरची वैशिष्ट्य काय आहेत? कुणाला सांगता येईल का तुमच्यापैकी? खूप बेसिक प्रश्न आहे हा. पण कम्प्युटरची वैशिष्ट्य काय? ज्या वैशिष्ट्यांचा उपयोग आपल्याला इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये होत असतो. कम्प्युटरची वैशिष्ट्य काय? कॅरेक्टरिस्टिक्स. मगाशी मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन सांगितलं, तसं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर काय? संगणकाची वैशिष्ट्य काय किंवा विशेषता काय? टाइम कमी वेस्ट होतो. ओके. हॅलो सर. हा, हो, अजून? ॲक्युरेट काम होतं. हा, एरर कमी येतं. इथं स्क्रीनवरती दिसतंय का बघा तुम्हाला? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर दिसतंय का? स्पीड, ॲक्युरसी, TDGS. एक मिनिट हा.
त्याच्यावरती येईस आपण हे वैशिष्ट्य काय आहे. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं स्पीड. कम्प्युटरचं स्पीड. तुम्ही स्वतः जो डेस्कटॉप वापरताय आता, त्या डेस्कटॉपचं स्पीड किती आहे, किती किती गिगाहर्ट्ज आहे, तुम्ही कधी बघितलंय का? मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की ह्या गोष्टी तुम्ही बघा, तर तुम्ही हे बघितलंय का कधी? कम्प्युटरचं स्पीड बघितलंय का? किती तुमचा प्रोसेसर जो आहे तो पहिली गोष्ट हे बघा की तो कुठला प्रोसेसर आहे, आणि दुसरी गोष्ट ही बघा की तो त्या प्रोसेसरचं स्पीड काय आहे, किती गिगाहर्ट्ज आहे. तुमच्या लक्षात येईल. मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड, MIPS म्हणतो आपण त्याला. ते इतक्या मिलियन्स, गिगा म्हणजे मिलियन इन्स्ट्रक्शन्स आपला कम्प्युटर एका सेकंदामध्ये प्रोसेस करू शकतो. हे कम्प्युटरचं स्पीड आहे. तुम्ही गुगलवरती कधीतरी सर्च करून बघा, PDCC बँक किंवा महाड अर्बन बँक, अण्णासाहेब सावंत महाड अर्बन बँक. तुम्हाला किती पेजेस त्याच्यामध्ये मिळतात एकदा बघा जस्ट, आणि किती वेळात मिळतात. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की स्पीड हे एक कम्प्युटरचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे, की कम्प्युटरचं स्पीड हे प्रचंड आहे. प्रचंड गतीनं काम करण्याची क्षमता कम्प्युटरमध्ये आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य कम्प्युटरचं जे आहे ते ॲक्युरसी, म्हणजे अचूक करणार. आज आपण ज्यावेळी मॅन्युअली काम करत असतो त्यावेळी आपल्याकडनं एखाद दुसरी चूक होऊ शकते इकडं तिकडं. एखादा 0 कधीतरी राहतो, किंवा फिगर उतरून घेताना 3, 4, 5 असेल तर 4, 3, 5 होते. ह्या चुका आपल्याकडनं होतात, पण कम्प्युटरकडनं ह्या चुका होण्याची शक्यता ऑलमोस्ट नील असते. पण हे बोलत असताना आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कम्प्युटरमध्ये काम करत असताना आम्ही त्याला म्हणतो गार्बेज इन गार्बेज आउट, GIGO. म्हणजे काय की तुम्ही डेटा एंट्रीच जर चुकीची केली, म्हणजे इनपुटच चुकीचं दिलं, तर तुम्हाला आउटपुट बरोबर मिळणार नाही. त्यामुळं तुम्ही कम्प्युटरला जर डेटा अचूक दिला तर तुम्हाला त्याचा रिपोर्ट, आउटपुट जे आहे हे अचूक मिळेल. त्यामुळं ॲक्युरसी हा आणखीन एक महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये आहे. कम्प्युटरचं विशेष गुण जर म्हणाल तर हे कम्प्युटरचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ॲक्युरसी. तुम्ही कम्प्युटरला डेटा अचूक दिला तर त्याचं उत्तर हे अचूकच मिळणार, कारण हे प्रोग्रामिंग केलेलं असतं. आपण रोबोसारखं काम करतो कम्प्युटर, म्हणजे त्याच्यामध्ये कम्प्युटर आपलं डोकं काही चालवत नाही. इट इज अ इलेक्ट्रॉनिक मशीन. आपण त्याला ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने कम्प्युटर इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार, दॅट्स इट. तर ॲक्युरसी. तिसरा भाग जो आहे दॅट इज डिलिजन्स. म्हणजे कम्प्युटर कधी थकत नाही. लाखो करोडो इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ह्या कम्प्युटर प्रोसेस करत राहतो, मशीन असल्यामुळे. हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, थकत नाही ते कधी. तर डिलिजन्स म्हणजे काय, आपण समजा न थांबता नॉनस्टॉप आपण 8 तास, 12 तास, 14 तास, 16 तास, कधी कधी समजा ओव्हरनाईट आपण 24 तास, असं झालं असेल कधीतरी तुमच्याकडे पण, की तुम्हाला झोपच मिळाली नाही, तुम्ही 24 तास काम करत राहिला. पण त्याला लिमिट आहे आपल्याला. आपण 24 तास केलं, पण किती वेळ आपण काम करत राहणार ह्याला एक लिमिट आहे. पण तसं कम्प्युटरला नाही. कम्प्युटर हे नॉनस्टॉप काम करू शकतात. डिलिजन्स. आज तुम्ही कुठल्या इंटरनेट वेबसाईट्स बघा, 24/7 365 डेज त्या वेबसाईट तुम्हाला उपलब्ध आहेत. कारण त्या वेबसाईटची म्हणजे वेबसाईटवरती उपलब्ध असलेली माहिती पुरवणारे सर्व्हर जे आहे हे 24/7 365 डेज सुरू आहे. त्यामुळं डिलिजन्स हे कम्प्युटरचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वर्सॅटिलिटी. वर्सॅटिलिटी म्हणजे काय की वेगवेगळ्या प्रकारची कामं आपला संगणक बिनदिक्कतपणे करू शकतो. कम्प्युटरवरती आपण ड्रॉइंग छानपणे करू शकतो, कम्प्युटरवरती लेटर बनवू शकतो, कम्प्युटरवरती स्टेटमेंट बनवू शकतो,
कम्प्युटरवरती आपण आज रिझर्वेशन करतो, आज सगळं आपल्याला घर बसल्या आपण सगळ्या गोष्टी इथं करतो. तर कम्प्युटर जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वर्सॅटॅलिटी आहे, वर्सटाईल कॅरेक्टर आहे त्याचं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याची क्षमता ही कम्प्युटरमध्ये आहे, वर्सॅटिलिटी. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये की प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्याची क्षमता ही कम्प्युटरमध्ये. स्टोरेज, आपण स्टोरेज ज्यावेळी बोललो त्यावेळी आपण ह्याच्याबद्दल चर्चा केली होती. आज तुमच्या सिस्टमवरती 500 GB 1 टेराबाईटची हार्ड डिस्क आहे. त्या 1 टेराबाईटच्या हार्ड डिस्क मध्ये आपण किती मोठ्या प्रमाणावरती, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती माहिती स्टोअर करू शकतो याची कल्पना तुम्हाला कदाचित नसेल. मी सांगितलं तुम्हाला, माहित नाही तुमच्या लक्षात आहे की नाही. 1 MB स्टोरेज जे आहे कम्प्युटरचं, 1 MB स्टोरेज मध्ये कम्प्युटरच्या आपण एक 100 पेजेसची नोटबुक जी आहे, ती 100 पेजेसची नोटबुक मध्ये आपण जी माहिती हाताने लिहितो तेवढी माहिती साठवण्याची क्षमता त्या 1 MB कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. असे 1024 MB म्हणजे 1 GB आणि असे 1024 GB म्हणजे 1 TB टेराबाईट. ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की माहिती साठवण्याची क्षमता ही किती प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या संगणकामध्ये आहे. तर ही संगणकाची जी वैशिष्ट्य आहे, ही सगळ्या संगणकांच्या वैशिष्ट्याचा उपयोग आपल्याला आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये होत असतो. म्हणून आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टम मधनं मिळणारी जी माहिती आहे त्याच्यामध्ये हे गुण अंगीकृत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक मिळतात की त्याच्यामध्ये स्पीड मिळतं, म्हणजे आपल्याला मिळणारी माहिती जी आहे ती पटकन आपला कम्प्युटर काढून देतो. नंबर 1, ऍक्युरेट मिळतं, कारण ते कम्प्युटरचं वैशिष्ट्यच आहे. आपण ह्या कम्प्युटराइज का केल्या, तर ह्या सगळ्या वैशिष्ट्यांचा फायदा घेण्यासाठी आपण आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टम ज्या आहेत त्या कम्प्युटराइज केल्या. तर फास्ट मिळतं, ऍक्युरेट मिळतं, रिलायबिलिटी फॅक्टर त्याच्यामध्ये आहे, विश्वसनीयता आहे. ऑफकोर्स कोणी जर छेडछाड केली नसेल आपण स्टोअर केलेल्या डेटामध्ये, तर मिळणारी माहिती आपल्याला विश्वसनीयच म्हणता येईल. त्यासाठी आपण वेगळी सिक्युरिटी मेकॅनिझम आपल्याकडे अस्तित्वात असतात. तर रिलायबिलिटी फॅक्टर त्याच्यामध्ये आहे, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यामध्ये मिळते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती आपण त्याच्यामध्ये साठवू शकतो. आज तुमच्याकडं कोर बँकिंग सिस्टम मधला प्रत्येक वर्षी जो डेटा आपला जनरेट होतो, हा डेटा आपण जर एकत्रित केला, मी नेहमी आमच्या शॉर्ट टर्म प्रोग्राम मध्ये सांगत असतो या बाबतीत की ही तुमच्याकडे सोन्याची खाण आहे. हा डेटा तुमच्याकडे जो उपलब्ध आहे हा तुमच्यासाठी सोन्याची खाण आहे. याच्यामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस डेव्हलपमेंटसाठी माहिती तुम्ही जनरेट त्याच्यामधनं करू शकता. याचा उपयोगच करत नाही आपण टिपिकल आपला माइंडसेट असा आहे की वर्ष अखेर झालं की तो डेटा त्यातनं बाजूला करायचा आणि त्यातनं काढायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा. असं करता कामा नये. आपण आपल्याकडे जो जनरेट झालेला डेटा आहे, या डेटाचा उपयोग आपण त्याच्यातनं पॅटर्न्स जनरेट करण्यासाठी आपण केला पाहिजे. मी तुम्हाला एकदा वेदर फोरकास्टिंगचं उदाहरण दिलं होतं ज्यावेळी सुपर कम्प्युटर बद्दल आपण बोललो होतो की वेदर प्रेडिक्शन कसं केलं जातं. तर वेदर प्रेडिक्शन करण्यासाठी मला मागच्या वर्षीचा, त्याच्या मागच्या वर्षीचा, 2 वर्षापूर्वीचा, असं मागच्या अनेक वर्षाचा डेटा एकत्रित केला जातो आणि त्याच्यावरनं मॉडेल्स तयार केली जातात, स्टॅटिस्टिकल मॉडेल्स असतात आणि त्याच्यावरनं प्रेडिक्शन केलं जातं की ह्या वेळच्या हा डेटा माझ्याकडे आता ह्या वर्षीचा हा डेटा आहे आणि मागच्या काही वर्षातला हा डेटा आहे आणि हा कोरिलेट करून नंतर वेदर प्रेडिक्शन केलं जातं की अरे या तारखेला इतक्या वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे, या तारखेला इतक्या वाजता वादळ येण्याची शक्यता आहे. हे कसं प्रेडिक्शन केलं जातं, त्यासाठी मागच्या गेल्या काही वर्षाचा डेटा हा त्या डिसिजन घेण्यासाठी त्याचा उपयोग तिथं केलेला असतो. तर ही जी कम्प्युटरची जी विशेषता आहे, कम्प्युटरचे जे वैशिष्ट्य आहे, या सगळ्या वैशिष्ट्यांचा उपयोग आपल्याला कम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मगाशी मी जे तुम्हाला म्हणलं
त्याच्यावरती आपण आज बरीचशी चर्चा केली आहे की कम्प्युटराइज इन्फॉर्मेशन सिस्टम आपण का वापरायची. ओके, तर मी आज तुम्हाला या पॉइंट नंबर 2 बद्दल तुम्हाला बरीचशी माहिती याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. एकदा रिकॅप करायचं झालं तर आपण डेटा म्हणजे काय बघितलं, इन्फॉर्मेशन काय, नॉलेज म्हणजे काय आपण बघितलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं की इट हॅज टू बी टाइमली, रिलायबल, व्हॅल्युएबल आणि ॲक्युरेट. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन आपण बोललो. इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टमची गरज काय आणि त्याचे फायदे काय हे आपण त्याची चर्चा केली. ते करत असताना आपण कम्प्युटरची कॅरेक्टरिस्टिक्स कशी त्याच्यामध्ये उपयोगात आणली जातात कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये, त्या संदर्भात आपण चर्चा केली. तर तुमच्या काही जर शंका असतील, काही विचारायचं असेल तर विचारायला हरकत नाही. आज आपण ज्या गोष्टीवरती चर्चा केली त्याच्यामध्ये काही विचारायचं असेल तर विचारायला हरकत नाही. काही प्रश्न आहे कोणाला? हॅलो सर. हा, आपला आता लेसन कोणत्या कंटेंट्स मध्ये किती नंबर? 2 नंबर. तुम्ही उशिरा जॉईन झाला त्यामुळं तुमच्या लक्षात नाही आलं. आपल्या सिलेबस मधला पॉइंट नंबर 2 आता मी इथे दाखवलं बघा तुम्हाला स्क्रीनवरती. इन्फॉर्मेशन सिस्टम बद्दल बोललोय आज आपण. आणि आपण आपला प्रवास थोडासा उलटा केलाय कारण आपण पहिल्यांदा बेसिक्स समजून घेतल्या. कम्प्युटर म्हणजे काय, त्याची व्याख्या, हे आपण सगळं कव्हर केलेलं आहे पूर्वी. पेरिफेरल इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, स्टोरेज, त्यानंतर कम्प्युटर ऑर्गनायझेशन, इनपुट, प्रोसेस, आउटपुट, हे सगळं आपण पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा मेमरीचे प्रकार आपण चर्चा केलेली आहे. क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर आपण बोललेलो आहोत. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. विंडोज बद्दल आपण बोललेलो आहोत, विंडोज, डॉस, आणि आज तिकडून आपण इथं आलो इन्फॉर्मेशन सिस्टम वर. पुढच्या सेशन मध्ये आपण वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर पॉइंट या 2 गोष्टीवरती बोलणार. त्याच्यामध्ये खरं तर शिकवण्यासारखं असं काही नाहीये, पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन ज्या नॉर्मली आपण आपल्या रुटीन याच्यामध्ये वापरत नाही, पण त्या वापरल्या तर तुम्ही जास्त इफिशियंटली काम करू शकाल. म्हणजे तुमचं काम सोप्या पद्धतीने जास्त होऊ शकेल. तर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट मला वाटतं तुम्ही सगळेजण वापरत असाल. एक्सेल तरी आता नाहीये, ह्या टर्म मध्ये आपल्याला एक्सेल नाहीये, पुढच्या टर्म मध्ये. पण आता वर्ड आणि पॉवर पॉइंट याची सुरुवात आपण नेक्स्ट सेशन मध्ये करणार. तुम्ही सगळे वापरता ना वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट? वर्ड वगैरे वापरतो. हा, तर ते वापरत असताना काही टेक्निक्स आहेत, म्हणजे काही काय म्हणतो आपण त्याला, थोडस टिप्स अँड ट्रिक्स आपण म्हणू. तर ते निश्चित तुम्हाला उपयोगी पडतील. तर पुढच्या सेशन मध्ये आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणार. तुम्हाला दिलेलं मटेरियल वाचताय का सर्वजण? झालंय मला पण आता वाच. हा, मटेरियल तुम्हाला वाचणं अतिशय आवश्यक आहे. रेग्युलरली ते वाचत राहा. फक्त माझाच सब्जेक्ट असा नाही, पण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, कोऑपरेटिव्ह लॉ आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे, नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे, अकाउंटन्सी आहे. अकाउंटन्सीचे प्रॉब्लेम काही सोडवून बघा तुम्ही स्वतः. तुम्ही ज्यावेळी स्वतः सोडवाल काही प्रॉब्लेम्स, त्याचवेळी तुमच्या लक्षात येतील. तुम्ही काही शंका विचारत नाहीये कोणी, ह्याचा अर्थ असा आहे की
तुम्ही काय प्रॅक्टिकली करत नाही. मॅथमॅटिक्स सारखं आहे अकाउंट्स. तुम्ही जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही की पोस्टिंग कसं करायचं आहे, कुठल्या फिगर्स कुठं जात आहेत. या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही अनलेस अँड तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी कराल तोपर्यंत. आता माझ्या सब्जेक्ट मधला पुढचा जो भाग आहे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आता हे तुम्ही वापरताय, पण हे मी तुम्हाला इथं किती सांगू पण ते तुम्ही स्वतः जोपर्यंत करून बघणार नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला मी इथं दाखवताना वाटेल की अरे हा हे इथं आहे, हे तिथं आहे, सोपं आहे करायला, पण ते तुम्ही स्वतःहून जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही त्या गोष्टी. मी तुम्हाला डॉसच्या कमांड सांगितल्या होत्या, डॉसच्या कमांड सांगितल्या होत्या, विंडोज बद्दल आपण बोललो होतो. त्या प्रॅक्टिस किती जणांनी केल्या? डॉसच्या कमांड्स किती जणांनी प्रॅक्टिस केली? तुमचं उत्तर येत नाही ह्याचाच अर्थ हा आहे की तुम्ही केले नाही. बरोबर आहे ना? सर कम्प्युटरवरती नाही, बँकेत करावं ना, बँकेत केलं तर वेळेस काही वाटत नाही. नाही नाही, त्याला काय होतंय, डॉसच्या कमांड तिथं प्रॅक्टिस करायला काय प्रॉब्लेम? काहीच नाही त्याच्यामुळे, काहीच त्यातनं फक्त डिलीट कमांड वापरू नका तिथं. डिलीट आणि फॉर्मॅट 2 कमांड तिथे वापरू नका, बाकी काय तुम्हाला काहीच अडचण नाही. तुमच्या पर्सनल मशीन वरती ट्राय करा. लॅपटॉप असेल ना तुमच्याकडे, लॅपटॉप, डेस्कटॉप काहीतरी असेल घरी. पर्सनल मशीन नाही सर. पर्सनल मशीन नाही तर एक मशीन घ्या ना तुम्ही. मग कम्प्युटर तुमच्याकडे असला पाहिजे, एक लॅपटॉप घ्या किंवा डेस्कटॉप घ्या. आता आपण 20-30 हजारचे मोबाईल खरेदी करतो, मग एक डेस्कटॉप किंवा लॅपटॉप आपल्याकडे असायला काय हरकत आहे? भले फार मोठं हाय एंड कॉन्फिगरेशन घेऊ नका 50-55 हजारचं, पण तुम्हाला काय म्हणतो आपण, एक एंट्री लेवलचं लॅपटॉप तुम्हाला सहज मिळून जाईल तेवढ्या 15 ते 20 हजार मध्ये. या गोष्टी तुम्ही करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुम्ही कम्प्युटर सेवी होणं ही काळाची गरज आहे आज. ट्रॅडिशनल पद्धतीनं काम करून चालणार नाही येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये. तुम्हाला जर आयुष्यात प्रगती करायची असेल पुढं, तर कम्प्युटरला पर्याय नाही. जसं पूर्वी सुशिक्षित आणि अशिक्षित हा जो प्रकार होता, तसं आता कम्प्युटर लिटरेट आणि इलिटरेट. तुम्हाला कम्प्युटर कन्व्हर्सन तुम्ही पाहिजेच, त्याला पर्याय नाही. आणि एक लॅपटॉप खरेदी करा त्याच्यासाठी. काय एवढं मोठी गोष्ट नाही आज लॅपटॉप खरेदी करणं. अनेक कामं तुमची सोपी होतील त्याच्यामुळे. प्रत्येक गोष्ट संस्थेनेच तुम्हाला द्यायला पाहिजे असं काही नाही. मला वाटतं तुम्हाला बँक सॉफ्ट लोन पण देत असेल ना. संगणक कम्प्युटर घेण्यासाठी सॉफ्ट लोन तुम्हाला मिळत असेल ना ऑफिस मधून, बँकेकडून. किती इंटरेस्ट मध्ये देते बँक तुमची? 3-4% देत असेल माझ्या अंदाजाने. 6%. काहीच हरकत नाही तुम्ही घ्यायला. आजकाल ज्यांची मुलं शाळेत जात आहेत त्यांना सुद्धा घेणं म्हणजे काय म्हणतो त्याला, कंपल्सरी झालेलं आहे. त्यांचं सगळं शिक्षणच त्याच्यावरती चालू आहे सध्या. सगळं ऑनलाईन आहे आता. प्रायमरी स्कूल पासनं, प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल, कॉलेजेस, सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन सुरू आहेत. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये हे काय बदलेल असं मला वाटत नाही, कारण कोविडची परिस्थिती ही आता इतक्यात नॉर्मलला येण्यासारखी नाहीये. एनिवे तो भाग वेगळा आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना एक सजेस्ट करेन, सगळ्याच बॅच मध्ये मी हे सांगत असतो आवर्जून, की एक लॅपटॉप तुमचा स्वतःचा असला पाहिजे तुमच्याकडे. संस्था कधी देईल याच्याकडे वाट बघत बसू नका. तुम्ही तुमचा लॅपटॉप घ्या, आपलं घरच्या घरी स्वतःची डेव्हलपमेंट सुरू ठेवायची. ठीक आहे, काही प्रश्न आहे अजून कुणाचा? नसेल तर आपण थांबूयात.
ठीक आहे, जय हिंद. सर नमस्कार. नाही, ऑफिसला आहे सर. नाही, ऍक्च्युली त्यांचं ट्रीटमेंट चालू होती, पण कॅन्सर आहे ते काय माहिती नव्हतं. मध्ये मध्ये एकदा बोलता बोलता त्यांच्या तोंडून आलं की केमोथेरपी सुरू आहे. त्याच्यावरनं आमच्या लक्षात आलं की म्हणजे कॅन्सर आहे. हे पोटात दुखतंय, काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे, पण ते कॅन्सर आहे हे काय माहित नव्हतं आम्हाला. हम्म. हो 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 हो, भोसले सरांची अशीच होती, बरोबर. हम्म. हम्म. हा हा हा. हो हो, बरोबर. हो हो हो. हम्म. 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 हो 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 हो. आणि हे खूप फास्ट डेव्हलपमेंट झाली यांची. हे हे पण माहिती होतं. कारण ह्यांच्याकडे गेलेलं मला माहित, कारण मध्ये एकदा ऍडमिट केलं होतं त्यावेळी मी होतो नेमकं टूर वरती. आणि मला घरातनं फोन आला की असं असं कळलं की ऍडमिट केले म्हणून भावी. मी फोन केला त्यांना, तर म्हणे असं मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण उद्या कदाचित डिस्चार्ज मिळेल. म्हणजे इतकं सिरियस असेल असं काय वाटलं नाही. हम्म. 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 हा. हम्म. 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 मेसेज केलेला, हो बरोबर. हम्म. हम्म. नाही नाही, तब्येत ऍक्च्युली खराब होत चालली होती त्याची. म्हणजे मागं एकदा महिन्याभरापूर्वी मी ज्यावेळी फोन केला त्यावेळी तो म्हणला की मी इकडं अडकलेलं आहे, मला विमान तिकीट 2-3 वेळा कॅन्सल झालं, त्यामुळे मला जाता आलं नाही. रेल्वे तर बंदच आहे सध्या. आणि दुसरं, तिथे गेल्यानंतर परत क्वारंटाईन करतात म्हटलं, त्यामुळं मला जाताच येत नाही. तर ते साधारणतः त्यांचं बोलणं झालं होतं, महिना 1.5 महिन्यापूर्वी असेल तिथं. हा हा. असेल असेल, त्यांना कल्पना असेल. हम्म. 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 हो हो.
बरोबर आहे. नाही त्यानंतर लॉकडाऊनच होतं ना, ते सगळं स्ट्रिक्ट लॉकडाऊन असल्यामुळे. हम्म. आणि दुसरं कसं इथं मॅनपॉवर काही नाही ना त्याच्याकडे. दवा. हम्म. नाही नाही, मॅनपॉवर म्हणजे दवाखान्यात जर ऍडमिट केलं तर काय पळापळी करायला काहीच नाही ना इथं कोणी. नंतर तिकडं स्टेट्स मध्ये गेला US ला. गावी येतं ते भाऊ आहे ना त्यांचा. हा दिंडीगुलला आहे म्हणलं आम्ही. हम्म. हम्म. मी बोलवतो, मी घरी गेल्यानंतर बघितलं तर मेसेज दिसला मला. आणि त्या मेसेजवरूनच मला लक्षात आलं की म्हणलं काहीतरी सिरियस आहे. असा मेसेज नॉर्मली कधी करत नाही. आणि असा मेसेज बघितल्यावरच मला एकदम ते हे झालं. मी लगेच फोन लावला आणि त्यावेळी पण मला आवाज एकदम असा खालावलेला वाटला. म्हणजे अगदी तुटक तुटकच बोललो मी. आणि आवाज एकदम डाऊन झाला होता. म्हणजे पुन्हा मी हिला म्हणलं पण फोन ठेवल्या ठेवल्या की आवाज एकदम हे झालेलं दिसतोय, काय माहित नाही काय नक्की झालं. आणि हे दुसऱ्या म्हणजे सकाळी उठल्यावर बघितलं हीच न्यूज आली त्याच्यावर. पण नाही नाही, आपल्या NCCT ग्रुप वरती टाकलं होतं ना. NCCT ग्रुप आहे ना, तर त्याच्यामध्ये मेसेज होतो. काय हो सर, पण असं इतकं अनपेक्षित झालं ना सगळं. म्हणजे मला अक्षरशः इतकं वाईट वाटलं आम्हाला दोघांना सकाळी. हम्म. आणि आम्ही इतके सकाळी डिस्टर्ब होतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे. म्हणजे 6 महिन्यापूर्वी हे काही वाटलंही नव्हतं की असं काही इतकं तडकाफडकी होईल या सगळ्या गोष्टी. हम्म. 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 हा. हम्म. 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 हा, नाही असं आज काहीतरी असणार त्याच्यामध्ये असं. काय नाही असं. ते अजूनही ते एकतर मनाला पटत नाही की असं काही झालं असेल. फार विचित्र विचित्र प्रकार आहे. ही मध्ये भेटून आली ती जाऊन, तिकडे गावाला जायच्या आधी ती जाऊन भेटून आली होती. हो, म्हणजे भाभी तिकडे जायच्या आधी ही भेटून आली होती. कसं आहे काय. हम्म. हम्म. हो, बरोबर. हम्म. 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 हो, परत हा ते राऊंड असतात ते. हम्म. 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 भोसले सरांचं एक काय होतं, त्यांचं मेंटली फोर्स फार स्ट्रॉंग होते ते. मेंटल मी बघितलेलं काही वेळा ते माझी इथे बसायचे, केमो करायचे आणि ऑफिसला यायचे अक्षरशः. ऑफिसला यायचे. मी म्हणायचो सर कशाला आला तुम्ही, केमो झाले तुम्हाला त्रास होते कशाला. नाही नाही म्हणले, मी घरी गेलो की मला उलट ते जास्त जाणवतं म्हणे, म्हणून मी ऑफिसला येतो. म्हणजे ते त्यांच्या चेहऱ्यावर पण लक्षात यायचं आपल्याला की हा त्रास होतोय, पण ते हो 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 हो. हम्म. हम्म.
ते पोटात राहायचं नाही कधी. हो. पण ते त्यांचं एकतर पहिली तब्येत सणसणीत होती आणि मेंटली फारच चांगलं स्ट्रॉंग होते ते. ते यांचं काय. हम्म, हम्म. हो